हॅलो फ्रेंड्स. तर बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेन्सुरेशन हा चॅप्टर चालू केलेला आणि मेन्सुरेशन चॅप्टरचे जे काही फॉर्म्युले आहेत ते आणि प्रॅक्टिस सेट 7.1 मधील जे क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. तर त्याचा जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे 7.1 साठी लागणारे फॉर्म्युले आहेत, त्यानंतर ते फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. प्रत्येक फॉर्म्युल्याचे किंवा प्रत्येक जे 3D शेप दिलेले आहेत त्या प्रत्येक 3D शेपचं जे एक्झाम्पल आहे ते पण एक्झाम्पल दिलेले आहेत. परत फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे, प्रत्येक एक्झाम्पल व्यवस्थित कॅल्क्युलेशन कसं सॉल्व्ह करायचं, त्याच्यामध्ये जी ऍडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल ती पॉईंटमध्ये असेल तर ती कशी करायची, हे सगळं त्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ऍडिशन मल्टिप्लिकेशन जी आहे ती सगळी करून दाखवलेली आहे. त्यामुळं तर जर प्रॅक्टिस सेट 7.1 व्हिडिओ आहे तो आणि इंट्रोडक्शनचा व्हिडिओ तो जर जाऊन चेक केला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2 आणि प्रॅक्टिस सेट 7.2 साठी जो आपला पुढचा शेप आहे फ्रस्टम ऑफ कोन, त्याचं जे काही इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर त्याचे जे काही फॉर्म्युले आहेत ते आणि प्रॅक्टिस सेट 7.2 चेक करणार आहे. जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर ह्या नंतरच्या ह्याच्यामध्ये आता 10वीची बोर्डची एक्झाम जवळ आलेली आहे बरोबर. मग ह्या नंतरचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामध्ये जे तुमच्या बोर्डच्या परीक्षेसाठी मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 साठी जे तुमचे हॉट क्वेश्चन येतात 4 मार्क्ससाठी, असे हॉट क्वेश्चन किती असतात तर 2 असतात. ते हॉट क्वेश्चन कोणते इम्पॉर्टंट आहेत आणि ते कसे सॉल्व्ह करायचे आणि जे सगळे इम्पॉर्टंट हॉट क्वेश्चन आहेत ते पण आपण हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ टाकणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे हॉट क्वेश्चन टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करा. त्याच्यामुळे फ्रेंड्सला पण तुमच्या लाभ होईल की कॅल्क्युलेशन कसं करायचं, कोणते एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं हे सगळं कळेल. आता बघा, आपण प्रॅक्टिस सेट 7.1च्या आधी जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये कोणकोणते शेप बघितलेले, क्युबॉइड बघितलेला, क्यूब बघितलेला, सिलेंडर बघितलेला, त्यानंतर स्पिअर बघितलेला, हेमिस्पिअर बघितलेला, हे सगळे शेप बघितलेले. आता तुमचा ह्या मेन्सुरेशन चॅप्टरवरचा पुढचा शेप आहे फ्रस्टम ऑफ कोन. आता बघा, तुम्ही कोन हा शेप बघितलायचा बरोबर आहे. कोन कसा असतोय बघा, हा तुमचा कोणता शेप झाला, कोन. कोणचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही जी बड्डेला टोपी घालताय त्या टोपीचा शेप कोणता असतोय तर कोन असतोय. आता हा कोन आहे. आता कोन मध्ये ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत म्हणजे ही जी आहे ही परपेंडिक्युलर हाईट आहे, म्हणजे त्याला आपण परपेंडिक्युलर हाईट कोणत्या लेटरने डिनोट करतोय, एच. त्यानंतर ही जी तुम्हाला तिरकी लाईन दिसते ह्याला आपण म्हणतोय एल. एल म्हणजे काय असतंय स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईटलाच मराठीमध्ये म्हणायचं तिरकस उंची. आणि ही जी आहे हिला आपण काय म्हणतोय रेडियस. म्हणजे बघा, कोन मध्ये काय काय असते, एच असते म्हणजे एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट, एल म्हणजे स्लॅन्ट हाईट आणि आर म्हणजे काय असते रेडियस. आता बघा, तुम्हाला फ्रस्टम ऑफ कोन पुढचा शेप कोणता दिलाय, फ्रस्टम ऑफ कोन. आता बघा, हा जो कोन आहे तर बघा इथं एक कोन ड्रॉ करूया. हा तुमचा कोणता शेप झाला, कोन. ह्या जर कोनला मी मधून असं ब्रेक केलं तर बघा तुम्हाला असा शेप दिसणार आहे. जर मधून मी ब्रेक केलं तर बरोबर आहे. कोन हा शेप काढला आणि त्याला मधून मी ब्रेक केलं तर तुम्हाला अशी डायग्राम दिसणार आहे बरोबर आहे. आता हा जो तुम्हाला वरचा शेप दिसतोय त्याला तुम्ही काय म्हणणारा तर कोन म्हणणारा. बघा, सेम कोनच्या शेप सारखा दिसतोय बरोबर आहे. याला तुम्ही काय म्हणणारा, कोन. आणि हा जो तुमचा खालचा शेप दिसतोय ह्याला म्हणायचं फ्रस्टम. याला काय म्हणायचं, फ्रस्टम. म्हणजे बघा, कोनाच्याच पार्ट मध्ये हा काय येतोय, फ्रस्टम हा शेप येतोय, म्हणून ह्याला नाव काय दिलंय तर फ्रस्टम ऑफ कोन. फ्रस्टमलाच मराठीमध्ये म्हणायचं शंकुछेद. काय म्हणायचं, शंकुछेद. आणि कोनला आपण मराठीमध्ये काय म्हणतोय, शंकू. शंकूचाच खालचा भाग आहे म्हणून त्याला काय म्हणतोय शंकुछेद, आणि आपण इंग्लिशमध्ये त्याला म्हणतोय फ्रस्टम ऑफ कोन. म्हणजेच काय असते मराठीमध्ये तर शंकुछेद. आता बघा, हा वरचा भाग आपण कोड हा प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये शिकलोय. आता हा जो खालचा भाग आहे ज्याला आपण फ्रस्टम म्हणतोय हा आपण प्रॅक्टिस सेट 7.2 मध्ये शिकणार आहे. आता बघा, ह्या फ्रस्टमचं एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुमच्या घरामध्ये जी बकेट असते, बकेट म्हणजे काय, बादली, तर त्या बादलीचा शेप कोणता असतोय तर फ्रस्टम. आता तुम्ही म्हणशीला कोन कसा ओळखायचा आणि फ्रस्टम कसा ओळखायचा. आता बघा, कोन कसा आणि फ्रस्टम कसा ओळखायचा बघा. आता ही डायग्राम काढलेली आहे कुणाची आहे तर फ्रस्टमचे. फ्रस्टम मध्ये बघा
हे दोनचे म्हणजे खालचा जो पार्ट आहे तो आणि वरचा जो पार्ट आहे तो कोणत्या शेपचा असतोय, तर सर्क्युलर शेपचा असतोय. म्हणजे बघा हा पार्ट आणि हा पार्ट कोणत्या शेपचा असतोय, सर्क्युलर शेपचा असतोय. म्हणजे खालचा आणि वरचा दोन्ही पार्ट काय असतात, सर्क्युलर शेपचा असतात. सेम जसं कोणाला परपेंडिक्युलर हाईट, स्लॅन्ट हाईट आणि रेडियस असते, तसंच सेम फ्रस्टमला काय असणार आहे, ही परपेंडिक्युलर हाईट असणार आहे. ही तिरकी जी लाईन दिसते ही तुम्हाला, ही काय असणार आहे, एल. एल म्हणजेच काय असणार आहे, त्याची स्लॅन्ट हाईट असणार आहे. आणि ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत या त्याच्या काय असणार आहेत, रेडियस असणार आहेत. आता बघा कोणला किती रेडियस असत्या, एकच रेडियस असत्या. परंतु फ्रस्टमला किती रेडियस आहेत, दोन रेडियस आहेत. म्हणजे बघा त्या दोन रेडियसला काय काय नाव दिलेत, R1 आणि R2. आता बघा फ्रस्टम आहे, जो तुमचा वरचा शेप आहे म्हणजे वरचा सर्क्युलर शेप आहे तो काय असणार आहे, तुमचा छोटा असणार आहे. आणि खालचा जो सर्क्युलर शेप आहे तो काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणजेच काय, तर फ्रस्टमच्या ज्या दोन रेडियस असतात त्याला काय काय नाव दिलेत, पहिल्याला नाव दिलं R1 आणि दुसऱ्याला काय नाव दिलं, R2. आता बघा R1 ही मोठी असणार आहे कुणापेक्षा, R2 पेक्षा. म्हणजे आपण कसं लिहिणार आहे, R1 इज ग्रेटर दॅन काय लिहिणार आहे, R2. म्हणजे R1 म्हणजे पहिली रेडियस ही मोठी असणार आहे कुणापेक्षा, R2 पेक्षा. का मोठी असणार आहे, कारण खालचा जो सर्क्युलर पार्ट आहे तो मोठा आहे आणि वरचा जो सर्क्युलर पार्ट आहे तो काय आहे, लहान आहे. मग जर खालचा सर्कल मोठा असेल तर त्याची रेडियस पण काय असणार आहे, मोठी असणार आहे. आणि जर वरचा सर्कल लहान असेल तर त्याची रेडियस पण काय असणार आहे, लहान असणार आहे. आता बघा इथं काय काय लिहिलंय, एच म्हणजे काय, हाईट ऑफ फ्रस्टम. बघा ह्या पॉइंट पासून एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट असं लक्षात ठेवा. आणि एल म्हणजे स्लॅन्ट हाईट. दोन्ही पण हाईट मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. एच म्हणजे काय, परपेंडिक्युलर हाईट. म्हणजे बघा इथं किती डिग्रीचा अँगल तयार होतोय, 90 डिग्रीचा. म्हणून याला काय म्हणायचं, परपेंडिक्युलर हाईट. एच म्हणजे काय, हाईट ऑफ फ्रस्टम. त्यानंतर एल म्हणजे काय, स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम. म्हणजे ही जी त्याची तिरकस उंची आहे, ह्या तिरकस उंचीला काय म्हणतोय आपण इंग्लिशमध्ये, स्लॅन्ट हाईट म्हणतोय. आणि स्लॅन्ट हाईट ही एल या लेटरनं डिनोट करतात. कोणत्या लेटरनं, तर एल ह्या लेटरनं डिनोट करतात. त्यानंतर ना R1 आणि R2 बघा फ्रस्टमला दोन काय तुमच्या रेडियाय. रेडियाय म्हणजेच काय, रेडियसचा प्लुरल फॉर्म. एक वचन आणि अनेक वचन. एक वचनला आपण काय म्हणणार आहे, रेडियस म्हणणार आहे. आणि अनेक वचनला म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. मग प्लुरल फॉर्म मध्ये त्याला काय म्हणणार आहे, रेडियाय ऑफ द फ्रस्टम. म्हणजे फ्रस्टमला टोटल किती रेडियस असणार आहे, 2 रेडियस असणार आहेत. आता इथे बघा R1 इज ग्रेटर दॅन R2. म्हणजे R1 ही रेडियाय मोठी आहे कुणापेक्षा, तर R2 पेक्षा. आता बघा तुम्हाला क्वेश्चन आलाय, तर क्वेश्चन मध्ये फ्रस्टम कसा ओळखायचा आणि कोण कसा ओळखायचा. आता बघा दोन्ही पण क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असणार आहे, रेडियस पण दिलेलं असणार आहे, सॉरी एच पण, हाईट पण दिलेली असणार आहे, स्लॅन्ट हाईट पण दिलेलं असणार आहे आणि रेडियस पण दिलेलं असणार आहे. मग आता बघा इथं पण एच आहे, इथं पण एल आहे, इथं पण आर आहे. आणि इथं पण फ्रस्टम मध्ये पण बघा एच आहे, आर आहे आणि एल आहे. मग फ्रस्टम आणि कोण शेप तुम्हाला काय प्रत्येक वेळेला क्वेश्चन मध्ये शेप दिलेला असतो असं का नाही, की हा फ्रस्टम आहे, हा कोण आहे, असं प्रत्येक क्वेश्चन मध्ये दिलेलं नसतं. काही क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. तर आता ओळखायचं कसं, जर त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 रेडियस दिलेले असतील तर तो कोणता शेप म्हणणारा, फ्रस्टम म्हणणारा. आणि जर त्या शेपमध्ये जर 1 रेडियस दिलेलं असेल तर तो कोणता शेप म्हणायचं, कोण. असं लक्षात ठेवा. 2 रेडियस असतील तर त्याला काय म्हणायचं, फ्रस्टम म्हणायचं. आणि जर 1 रेडियस असेल तर त्याला काय म्हणायचं, कोण म्हणायचं. हा दोघांच्या मधला डिफरन्स लक्षात ठेवा. दोन्ही पण डायग्राम मध्ये एच म्हणजे परपेंडिक्युलर हाईट, एल म्हणजे स्लॅन्ट हाईट आणि आर म्हणजे काय असणार आहे, तुमची रेडियस असणार आहे. बघा फ्रस्टम आणि कोण मधला फरक कळाला काय, कोणाचाच पार्ट कोणता आहे, तुमचा फ्रस्टम आहे. आता फ्रस्टमचे टोटल तुम्हाला 4 फॉर्म्युले दिलेले आहेत. किती फॉर्म्युले दिलेले आहेत, 4. पहिला फॉर्म्युला आहे स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम. म्हणजे जर तुम्हाला फ्रस्टमची स्लॅन्ट हाईट काढायची असेल, मग स्लॅन्ट हाईट आपण कोणत्या लेटरने डिनोट करतोय, एल. मग आता बघा एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, √h² प्लस R1 मायनस R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा कशासाठी फॉर्म्युला आहे, स्लॅन्ट हाईटचा. म्हणजे बघा √, टाकायचं एचचा स्क्वेअर. एच म्हणजे काय, तुमची जी परपेंडिक्युलर हाईट असते ती, त्या परपेंडिक्युलर हाईटचा स्क्वेअर प्लस R1 मायनस R2. म्हणजे तुमच्या ज्या 2 रेडियस आहेत त्या 2 रेडियसची काय करायची, सबस्ट्रॅक्शन करायची आणि त्याचा काय करायचा, स्क्वेअर करायचा. हा फॉर्म्युला कशासाठी असणार आहे, तर स्लॅन्ट हाईटसाठी. दुसरा फॉर्म्युला आहे कर्व्ड सरफेस एरिया. म्हणजे बघा
तुम्हाला कोन मध्ये पण सांगितलंय कर्व्ड सरफेस एरिया कोणाला म्हणायचं, जो बाहेरचा गोलाकार भाग आहे, वक्र जो बाहेरचा भाग आहे त्याला कोणता सरफेस एरिया म्हणायचं, तर कर्व्ड सरफेस एरिया. तुम्हाला मी प्रस्थमचं काय एक्झाम्पल सांगितलं, जी बकेट असते घरामध्ये, जी तुम्ही आंघोळ करण्यासाठी जी बादली वापरता, त्याच्यामध्ये बघा खालचा जो भाग आहे तो असा खालचा जो सर्कल आहे तो असा छोटा असतोय आणि वरचा जो सर्कल आहे तो असा काय असतोय तुमचा मोठा. आणि बघा अशी बकेट असते तुमची. ही तुमची बकेट अशी असते. म्हणजे बघा दोन सर्क्युलर पार्ट असतात, खालचा छोटा असतो आणि वरचा काय असतोय मोठा. दोन्हीपैकी कोणता पण मोठा येईल आणि कोणता पण काय येईल छोटा. मग आता बघा त्याचा जर कर्व्ड सरफेस एरिया काढायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे, पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2. म्हणजे ज्या दोन रेडियस आहेत त्या दोन रेडियसची काय करायची ऍडिशन आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, पाय आणि एल. मग आता बघा जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला स्लॅन्ट हाईटची व्हॅल्यू दिलेली असेल, म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये एल ची व्हॅल्यू दिलेली असेल तर ठीक आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये एल ची व्हॅल्यू दिलेली नसेल आणि जर तुम्हाला फाइंड करायला सांगितलं कर्व्ड सरफेस एरिया, तर तुम्ही याला आधी काय काढायला पाहिजे, कुणाची व्हॅल्यू काढायला पाहिजे, एल ची व्हॅल्यू काढायला पाहिजे. मग एल ची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, आधी स्लॅन्ट हाईटच्या फॉर्म्युल्याने स्लॅन्ट हाईट काढायला पाहिजे, म्हणजे एल ची व्हॅल्यू काढायला पाहिजे आणि मग कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला लिहून तुम्हाला काय काढायला पाहिजे, तर कर्व्ड सरफेस एरिया काढायला पाहिजे. आता बघा दुसरा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. आता टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला आहे, पाय एल इन ब्रॅकेट R1 प्लस R2 प्लस पाय R1 स्क्वेअर आणि पाय R2 चा स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. बघा फॉर्म्युले मोठे आहेत, तुम्हाला हे फॉर्म्युला काय करायला लागणार, पाठच करायला लागणार. आणि तिसरा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये कोणता फॉर्म्युला कधी यूज करायचा, काय क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं असेल त्याच्यावरून कोणता फॉर्म्युला कसं ओळखायचं हे शिकवलंय. मग जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर कोणता फॉर्म्युला, आता तुम्हाला एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 7.2 मधले तुम्हाला फर्स्टच एक्झाम्पल दिले. हे जे ते बकेट आहे त्या बकेटमध्ये किती पाणी मावेल हा क्वेश्चन आहे. मग ते पाणी कुठं असणार आहे, बकेटच्या कुठं असणार आहे, आत असणार आहे, बरोबर आहे. मग जर आतल्या गोष्टी काढायच्या असतील, कोणताही शेप असू दे, तुमचा कोन असू दे, क्युबॉइड असू दे, क्यूब असू दे, त्याच्या जर आतल्या गोष्टी काढायच्या असतील तर त्या शेपचा तुम्हाला काय काढावा लागतो, तर व्हॉल्यूम काढायला लागतो. मग पहिलाच क्वेश्चन आहे तुमचा 7.2 मधला की त्या फ्रस्टम मध्ये किंवा त्या बकेटमध्ये किती पाणी मावेल. मग तुम्ही त्याचा काय काढणारा, तर व्हॉल्यूम काढणारा. मग व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय एच इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. म्हणजे बघा दोन रेडियसचा काय करायचा, पहिल्यांदा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन करायची आणि त्यानंतर प्लस दोन रेडियसचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आणि 1/3 पाय एच इथे तुम्ही कशाची व्हॅल्यू पुट करायची, पायची व्हॅल्यू पुट करायची. असे तुमचे फ्रस्टम साठी टोटल किती फॉर्म्युले आहेत, 4 फॉर्म्युले आहेत. बघा फ्रस्टम कोणाला म्हणायचं, फ्रस्टम मधल्या ह्या ज्या एच एल R1 R2 फ्रस्टम शेपचं एक्झाम्पल आणि फ्रस्टमचे सगळ्यांना फॉर्म्युले लक्षात आलेत का बघ. आता फ्रस्टम कसा ओळखायचा, जर क्वेश्चन मध्ये दोन रेडियस दिले असतील तर त्याला काय म्हणणार आहे आपण, तर फ्रस्टम म्हणणार आहे. आता बघा इथपर्यंत क्वेश्चन तुमच्या इथपर्यंत इन्फॉर्मेशन फ्रस्टमची लक्षात आली काय. बघा फ्रस्टमचं एक्झाम्पल काय सांगितलं, तर बकेट. बकेटचे जे दोन सर्क्युलर पार्ट असतात त्याला दोन रेडियस असणार आहेत आणि ही काय असणार आहे, त्या बकेटची एच, एच म्हणजे काय परपेंडिक्युलर हाईट आणि ही तिरके काय असणार आहे त्याची एल, एल म्हणजे काय असणार आहे स्लॅन्ट हाईट. आता हे फॉर्म्युले तुम्हाला काय करायला लागणार, पाठ करायला लागणार. आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 7.2. आता बघा आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1. काय सांगितलंय बघा 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1 मध्ये, द रेडियाई ऑफ टू सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला शेपचं नाव दिलेलं आहे, कोणता शेप सांगितलेला आहे, तर फ्रस्टम शेप बकेट. बकेट म्हणजे काय सांगितलंय, तर बादली. म्हणजे एका बादलीचा शेप कोणता म्हणून सांगितलंय, फ्रस्टम आहे म्हणून सांगितलंय. आणि त्याच्यात तुम्हाला काय दिले आहेत, रेडियाई. रेडियाई म्हणजे दोन रेडियस दिलेले आहेत. किती दिलेले आहेत बघा, 14 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. हाईट ऑफ बकेट. आता बघा प्रश्नामध्ये नीट लक्ष देऊन बघा, फक्त हाईट हा शब्द वापरलाय. म्हणजे फक्त जर हाईट असेल तर कोणती हाईट लिहिणार तुम्ही, एच. आणि जर क्वेश्चन मध्ये स्लॅन्ट हाईट हा शब्द वापरला असेल तर काय लिहायचं, एल लिहायचं. हाईट ऑफ बकेट इज 30 सेंटीमीटर.
हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड, म्हणजे त्या बकेटमध्ये किती लिटर पाणी होल्ड होईल, म्हणजेच मराठीमध्ये काय, तर त्या बकेटमध्ये त्या बादलीमध्ये किती लिटर पाणी मावेल. आणि काय सांगितलंय, 1 लिटर म्हणजे 1000 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे जे तुमचा आन्सर येणार आहे ते कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटर मध्ये येणार आहे. आणि 1 लिटर म्हणजे किती असणार आहे, 1000, म्हणजे जे आन्सर येईल त्याला तुम्हाला कितीनं डिवाइड करायला पाहिजे, तर 1000 न डिवाइड करायला पाहिजे. आता बघा हा क्वेश्चन आलाय. पहिल्यांदा ज्या तुम्हाला गिवन दिल्यात टर्म्स, त्या गिवन टर्म्स लिहूया. काय काय दिल्यात बघा क्वेश्चन मध्ये, रेडियाय दिल्यात, किती किती रेडियाय दिल्यात, 14 सेंटीमीटर आणि किती दिले, 7 सेंटीमीटर. आपण दोन फ्रस्तमच्या रेडिया काय काय कन्सिडर करतोय, R1 आणि R2. मग कोणाला पण R1 म्हटलं तरी पण चालतंय आणि कोणाला पण R2 म्हटलं तरी पण चालतंय. आता बघा मी R1 ही कन्सिडर करतो 7 सेंटीमीटर आणि R2 ही कन्सिडर करतो 14 सेंटीमीटर. त्यानंतर ना हाईट ऑफ बकेट, आता त्या बकेटची तुम्हाला हाईट दिल्या, फक्त हाईट हा शब्द वापरलाय, स्लॅन्ट हाईट हा शब्द वापरलाय काय, नाही. मग फक्त हाईट आहे, मग काय लिहिणारा, हाईट म्हणजे कोणत्या लेटर डिनोट करतोय आपण, H. किती सेंटीमीटर दिल्या, तर 30 सेंटीमीटर. आणि काय क्वेश्चन मध्ये इन्फॉर्मेशन दिल्या काय, नाही. आता काय काढायचंय तुम्हाला, की त्या बकेटमध्ये किती लिटर पाणी काय होईल, मावेल. आता बघा त्या बकेटमध्ये किती लिटर पाणी मावेल, मग पाणी हे बकेटच्या कुठं असणार आहे, आत असणार आहे. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही शेपच्या जर तुम्हाला आतल्या गोष्टी काढायच्या असतील तर त्या शेपचा काय काढायचा, तर व्हॉल्यूम काढायचा. मगाशी सांगितले बघा, एक्सप्लेन केले. मग आता बघा तुम्हाला काय काढायचे आहे, तर कपॅसिटी, म्हणजे त्या बकेटमध्ये किती पाणी मावेल. मग कपॅसिटी म्हणजे काय, तर क्षमता, त्या बकेटची क्षमता. मग काय लिहिणारा, तर कपॅसिटी ऑफ बकेट इज इक्वल टू काय लिहिणारा, व्हॉल्यूम ऑफ बकेट. व्हॉल्यूम ऑफ काय लिहिणारा, तर बकेट. आता कोणता शेप कोणता फॉर्म्युला वापरणारा, तर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम, फ्रस्टमचा शेप कोणता आहे, बकेट. ते खाली ब्रॅकेट मध्ये लिहूया, बकेट इज इक्वल टू. मग आता व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचा काय फॉर्म्युला आहे, तर 1/3 पाय H इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. बघा काय काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय H इन ब्रॅकेट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. आता ज्या तुम्हाला क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू दिल्यात त्या व्हॅल्यू काय करायचं, ॲज इट इज पुट करून घ्यायचं. त्याच्यासाठी आधी काय पाठ पाहिजे तुम्हाला, फॉर्म्युला. फॉर्म्युला आल्याशिवाय ह्या चॅप्टरमध्ये काहीही येत नाही. मी जो पहिला ह्या चॅप्टरचा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ सांगितलाय त्याच्यामध्ये सांगितलं ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय विचारतात आणि काय नाही विचारत, त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन चेक करा. आता बघा व्हॅल्यू पुट करूया, 1/3 इंटू. आता बघा पायची व्हॅल्यू किती घ्यायची हे क्वेश्चन मध्ये सांगितलंय काय, नाही. मग जर तुम्हाला सांगितलेलं असेल तर तीच पर्टिक्युलर व्हॅल्यू घ्यावी लागते. जर सांगितलेलं नसेल तर तुम्ही दोन्ही व्हॅल्यू पैकी कोणती पण घेऊ शकता. मग आता बघा मी इथे घेतली 22/7 इंटू H आहे. मग H किती दिले, तर 30. परत बघा ब्रॅकेट जसं आहे तसंच लिहित जायचं. ब्रॅकेट आहे, ब्रॅकेट लिहिला, R1 चा स्क्वेअर. मग R1 किती आहे, 7. मग काय लिहिणारा, तर 7 चा स्क्वेअर. परत मध्ये साइन कोणता आहे, प्लस R2 चा स्क्वेअर. आता बघा R2 किती आहे, 14. म्हणजे 14 चा काय लिहिणारा, स्क्वेअर प्लस R1 इंटू R2, म्हणजे ज्या दोन रेडियस आहेत त्यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. मग R1 आहे 7 इंटू R2 किती लिहिणारा, 14. आणि ब्रॅकेट काय आहे, कम्प्लीट. ज्या व्हॅल्यू दिल्यात त्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये ॲज इट इज पुट करून घ्यायच्या. आता बघा कितीने भाग जातोय बघा, 3 एके 3 आणि 3 10 किती असते, 30. म्हणजे 3 1 जा 3 आणि 3 10 चा किती असते, 30. मग आता बघा काय काय राहिलंय, 22/7 इंटू 10. आता बघा इन ब्रॅकेट 7 चा स्क्वेअर किती येतोय, 49 प्लस 14 चा स्क्वेअर किती येतोय, 196 प्लस 14 इंटू किती आहे, 7. म्हणजे 14 गुणिले 7. आता बघा मल्टिप्लिकेशन करा, 14 इंटू 7. 7 4 जा किती असते, 28. 8 आणि 2, 7 1 जा 7 आणि 2, म्हणजे 7 आणि 2 किती येणार आहे, 98. आता बघा परत मी ब्रॅकेट होता तो आहे तसाच टाकला. आता बघा 22/7 इंटू 10. आता ब्रॅकेटच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांची काय करून घेऊया, ऍडिशन करून घेऊया. म्हणजे बघा 196, 49 आणि 98. आता ऍडिशन करूया बघा, 8 आणि 8 16, 16 आणि 1 17, 17 आणि 6 ऍडिशन करा,
म्हणजे किती येणार 23, 3 आणि 2. आता बघा 9 आणि 9 किती येणार आहे 18, 18 आणि 2 किती येणार आहे 20, आणि 20 आणि 4 म्हणजे किती येणार आहे 24, म्हणजे 2, 2 आणि 1 किती येणार आहे 3. म्हणजे ह्या ब्रॅकेटची ऍडिशन किती आली आहे तर 343. आता बघा 10 आणि हा जो ब्रॅकेट आहे ह्याच्यामध्ये साईन आहे काय नाही, म्हणजे कोणतं साईन देणारा तर मल्टिप्लिकेशनचं साईन देणारा, बरोबर आहे. आता काय करूया बघा 22/7 इंटू, आता बघा 343 इंटू 10, कोणत्या पण संख्येनं जर 10 ला मल्टिप्लाय केलं तर कसं लिहितोय आपण 343, आणि त्या संख्येवरती फक्त काय ऍड करायचा, एक झिरो काय करायचा ऍड करायचा, म्हणजे ही संख्या अशी लिहिली. आता बघा काय करूया 7 न पहिल्यांदा भाग जातोय का बघा, 7 म्हणजे 7 7, नाहीतर 22 न मल्टिप्लाय करून कशाने मल्टिप्लाय करायला पाहिजे तर 7 न मल्टिप्लाय करायला पाहिजे. बघा पहिल्यांदा भाग जातोय का बघा, 7 ते 7, 7 4 चा किती येणार आहे 28, मग 34 मधून 28 मायनस केल्यानंतर किती येते बघा 6, म्हणजे इथे किती झाले 63. आता 7च्या टेबलमध्ये 63, 7 9 जा किती येते 63 येते, आणि वरती काय येणार आहे 0, म्हणजे काय काय झालंय 22 इंटू 490. आता बघा परत त्यांचं मल्टिप्लिकेशन करून बघूया, 490 इंटू 22, 200, 2 9 चा किती येणार आहे 18, 8 आणि 1, 2 4 चा किती येणार आहे 8, 8 आणि 1 किती येणार आहे 9, परत एक 0. आता बघा परत आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 नच, परत करत बसायचं नाही, एक 0 लिहायचं आणि ह्या संख्या काय करायच्या ऍज इट इज लिहायच्या, म्हणजे 0 8 आणि किती लिहिणारा 9. आता ऍडिशन करा 0 8 9 आणि 8 म्हणजे किती येणार आहे 16 17, आणि इथं किती येणार आहे 10, म्हणजे बघा ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 10 7 8 आणि 0. आता बघा हे तुमचं आन्सर असणार आहे, आणि ह्या आन्सरला युनिट काय देणार आहे तुम्ही सेंटीमीटरचा क्यूब. का सेंटीमीटरचा क्यूब, कारण आपण काय काढलाय व्हॉल्यूम काढलाय. मग कोणत्या पण शेपचा आपण जेव्हा व्हॉल्यूम काढतोय तेव्हा त्याला युनिट काय देतोय क्युबिक सेंटीमीटर, किंवा काय देतोय सेंटीमीटरचा क्यूब देतोय. मग आता बघा आपल्याला कशामध्ये आन्सर पाहिजे लिटरमध्ये, म्हणजे येणाऱ्या आन्सरला आपण कितीनं डिवाइड करायचं तर 1000 न डिवाइड करायचं. मग आता बघा ह्या आन्सरला जर मी 1000 न डिवाइड केलं, आपण 1000 न डिवाइड कधी करतोय, आता बघा 1000 वरती किती झिरो आहेत 3 झिरो आहेत. मग बघा जेव्हा आपण पॉइंट देणार आहे तेव्हा 3 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा, म्हणजे बघा 1 2 आणि 3, मग आन्सर लिहा 10.780, आणि आता सेंटीमीटरचा क्यूब हे युनिट देणार आहे काय नाही, आता युनिट काय देणार आहे लिटर हे युनिट देणार आहे. बघा हे 1000चं कसं आलं काय आलं काय, आता बघा समजा जर असं असेल 300/10 अपॉन 10 आहे, म्हणजे 10 वरती किती झिरो आहेत 1 झिरो आहेत, मग किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा 1 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा. समजा असं असेल 4361 आणि अपॉन खाली 100 असेल, मग 100 म्हणजे किती झिरो आहेत 2 झिरो आहेत, म्हणजे किती डिजिट सोडून पॉईंट द्यायचा 2 डिजिट सोडून. तसंच 1000 मध्ये किती झिरो आहेत 3 झिरो आहेत, म्हणजे किती डिजिट सोडून पॉईंट देणारा 3 डिजिट सोडून पॉईंट देणारा. कधी हे जेव्हा आपण 10 न डिवाइड करतोय 100 न डिवाइड करतोय आणि 1000 न डिवाइड करतोय तेव्हा त्यांची काही डिव्हिजन करत बसायचं नाही, सरळ झिरो किती आहेत ते काउंट करायचे आणि वरच्या संख्यांमध्ये तेवढे डिजिट सोडून काय द्यायचं पॉईंट. डिजिट आपण कोणत्या साईडनं सोडतोय तर डिजिट हे कायम राईट हँड साईडनं काय करायचं सोडायचं, ह्या साईडनं डिजिट काउंट करायचं नाहीत, राईट हँड साईडनं डिजिट काय करायचं काउंट करायचं. बघा हा तुमच्या प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1 आहे, आणि ज्याचं आन्सर किती आलंय 10.780. आता आपण झिरो लिहितोय का पॉईंट नंतरचा नाही, म्हणजे ह्याचा आन्सर किती येणार आहे, आता बघा हे रफ करूया, ह्याचा आन्सर किती येणार आहे 10.78 लिटर. हे त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 1 लक्षात आला काय तुमच्या. बघा फ्रस्तमचे इंट्रोडक्शन, फ्रस्तमचं एक्झाम्पल आणि फ्रस्तमचे फॉर्म्युले, त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 1 लक्षात आलं काय ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 मधील क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 काय करणार आहे बघणार आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हे कॅल्क्युलेशन ते इझी वाटत असेल, प्रत्येक कॅल्क्युलेशन ॲडिशन असेल मल्टिप्लिकेशन असेल ते कसं करायचं हे एक्सप्लेन केलेलं असेल, तुमच्या
तुमच्या फ्रेंड्स सोबत पण हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला असे जर इझी कॅल्क्युलेशन हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नक्कीच हॉट क्वेश्चनचे व्हिडिओ पण येणार आहेत. हॉट क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असतील, कोणते हॉट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत, कोणते रिपीट विचारले जातात, त्यानंतर असे पण क्वेश्चन असतात की एक इयर्स गॅप सोडून क्वेश्चन विचारलेले असतात. म्हणजे जर 2014ला विचारलं असेल तर 15चा गॅप सोडून बरोबर 16ला तो क्वेश्चन विचारलेला असतो. असे पण क्वेश्चन आपण सांगणार आहे. सगळे जे तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत, MCQs असतील, 1 मार्क क्वेश्चन असतील, 2 मार्क्स क्वेश्चन असतील, सगळे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत त्याचा आपण व्हिडिओ बघणार आहे. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट ह्याच्यातली क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3. थँक्यू.